स्वतःच्या मनाला विचारा. जाता जाता सगळ्या बहिणींना एक विनंती करतो, ताई रक्षाबंधनची पर्वणी आहे, मला रक्ताची बहीण नाही, माझ्या मनगटावर ज्या राख्या आहेत ना या संप्रदायातल्या बहिणींनी बांधलेल्या आहेत, कर्माची बहीण नाही मला, तुमचा धर्माचा भाऊ म्हणून विनंती करतो. रक्षाबंधन तर गेली, आता भाऊबीज येईल पुढे, तुमच्या भावाला ओवाळणार तुम्ही. तुमचा सक्का भाऊ असेल, चुलत भाऊ असेल, मावस भाऊ असेल, आते भाऊ असेल, मामे भाऊ असेल, मानलेला भाऊ असेल, गुरु भाऊ असेल, त्या भावाला ओवाळलं ना, त्याच्याकडनं एक ओवाळणी साडी घेऊ नका, चोडी घेऊ नका, ड्रेस घेऊ नका, मोबाईल घेऊ नका, पैसे मागू नका, सोनं घेऊ नका. त्याला विनंती करा, दादा रौप्य महोत्सव होता कासारीमध्ये, जळगाव जिल्ह्यातून खानदेशातून एक कीर्तनकार गावाला आला होता आणि त्या दादानं कीर्तनातून एक विनंती केली आहे, त्याच्यातर्फे एक ओवाळणी मला तुझ्याकडनं नको आहे, फक्त एकच कर, ज्या पवित्र नजरेनं तू माझ्याकडे बघतो त्याच नजरेनं जगातल्या प्रत्येक स्त्रीकडे आणि दिदीकडे बघशील. ही ओवाळणी जर प्रत्येक ताईनं आपापल्या भावाकडे मागितली तर मला असं वाटतं अत्याचार संपायला वेळ लागणार.